वावरात थेट शेतामध्ये चाललो आहे. शेताचा रस्ता आहे पूर्ण. इकडून आपण चाललो वावरात. वावराच्या रस्त्यानं थोडं काम आहे, ते एक शूट करायचं होतं आपल्याला. डेली ब्लॉग करायचे म्हणजे एकाच दिवसामध्ये 2 आपली गाडी रस्ता आपल्या वावराकडला. या साईडने गाडी आपण काय होणार आहे इथून आपली गाडी व्हिडिओ शूट केला की सरळ ही आपण आपली गाडी चाललेली इथून. शेतातला रस्ता आहे. समोरच्या साईडला तुम्हाला दाखवायचं म्हणजे की हे पूर्ण समोरचं ग्राउंड आहे पूर्ण. ही गाडी आहे बघा इकडे एक साईडनं. हे पूर्ण मैदान आहे. इथले इकडे क्रिकेट खेळतात. हे पूर्ण क्रिकेटचं ग्राउंड आहे. आपण कसं दिसतोय डबल व्हिडिओ नवीन चॅनल बनवलं आहे. सपोर्ट करा या चॅनलला. आता डेली ब्लॉग आजपासून डेली ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉग हे चालली. ही आपली गाडी. हे इकडं आपला रस्ता शेताचा, तिकडे शेत. हे इकडं पूर्ण ग्राउंड आहे. ही मधाची दिसते जी खुली मैदान ते पीच आहे. आणि या साईडनं आपली गाडी आता इथून टर्न होऊन सरळ आपल्या वावरात. हे इथून असं या साईडला जायचं. हे पोहोचलो आपण इथं. आणि आता इथून आपण पोहोचलो इथं वावरात. या साईडनं पूर्ण शेत दिसते. इथं गाड्या उभ्या आहेत. आपल्याला जायचं सरळ शेतामध्ये जायचं आहे. इकडं बघा पूर्ण इकडं पण शेतच आहे सगळं आहे. आता मी दिसलो. आता मी आता चाललो इकडं वावरामध्ये जातो. तुम्हाला दाखवतो एकदम दाखवतो. ते आपलं पहिलं चॅनल जरी गेलं तरी काय नाही झालं, पण या चॅनलमध्ये भरपूर सपोर्ट आहे. भरपूर सपोर्ट आहे. एवढा सपोर्ट आहे तुमच्या भाऊला की पूर्ण एकदम तुझ्या भाऊचं जे चॅनल जे गेलं तर ते डबल रिकवर झालं पाहिजे. इकडं काय पूर्ण शेती तिकडं ते वरती टेकडी आहे. ते समोरची दिसते तिकडं टेकडी आहे. आणि हे आपण इथं या काकांनी सोयाबीन केबीन लावले बघा या साईडने पूर्ण. या साईडचं त्या साईडनं हळद लावले. आणि त्याच्या पलीकडल्या साईडचं जे शेत आहे का ते हे पूर्ण आपलं शेत आहे. समोर त्याचे जिथं बंधारा दिसते का तिथं आपलं शेत आहे. आणि आपण तुम्हाला दाखवतो खालचा व्ह्यू दाखवतो. खाली आपला एक लवण आहे, स्वतःचा स्पेशल लवण आहे. तर लवण दाखवतो तिकडं मस्त एक नंबर. पूर्ण गवत तिथं कोणाच तरी बैल बांधलेले ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे बघा समोरचा पण इथं छोटा पाट खंदेले आपण. ते पाट पण दाखवतो तुम्हाला कसं आहे पाट. इथून म्हणजे याच्यात पाणी जाते बरसातमध्ये पूर्ण. हे सगळं एकदम चिकचिक होऊन जाते, कडक झाले. आत्ता काही 2 दिवसाआधी डवरला आम्ही. हे इकडं बघा इकडं पण शेतं येतं. हे लोकांचं शेतं येतं. हे पूर्ण आपलं इथे हळदी लोक दिसते का ती हळद दुसऱ्याची. हा पाठ आहे. इथून पूर्ण तिथपर्यंत खालीच्या धुऱ्यापर्यंत पाठ आहे. इकडं सगळीकडे बघा इकडं पण हेच दिसतंय. तिथं पाहू तिथं ती आपली तिकडं लगेच साईडला त्या गाडीत दिसते का नाही काय माहीत, पण आपली गाडी त्या साईड नाही. आणि आता आपण सरळ खालीच्या धुऱ्यावर चाललो. इथून कोणतरी गाडी नेलती वाटते भाई. हे पूर्ण आम्ही त्या दिवशी डावरलं हे. तर हे बघा इथं यो मधातला निंब आहे. आपल्या शेतातला मधातला निंब आहे. तर याच्या खाली आपल्याला आणखी 3 निंब आहेत आपल्या शेतात. एक वरती निंब होता त्याची जागा दिसते का तिचे दिसते का तिथं ते समोरचा त्या खंबा तिथे एक निंब होता आपला. तर तो जळाला समजा एकदा काहीतरी कोण काडी गिडी लावली असेल त्याच्या खाली कचरा होता खोडक्या गिडक्या. तर कोणतरी काडी लावली ते पूर्ण निंब पेटून गेला. हे बघा हा एक निंब आहे आपल्या वावरात. हा इथला या साईडला पाठी त्याच्यावरती पलीकडं ते दुसऱ्याचं वावर आहे. तिकडं एक गडी बसलेला लाल शर्टवाला दिसत असं तुम्हाला. तर आपण इथून सरळ खालच्या धुरा तुम्हाला दाखवतो. आपल्या शेतात एक बोरसुद्धा आहे जो यावर्षीच घेतला. त्याच्यात मोटर गिटर नाही टाकली. मग मोटर गिटर टाकू आपण तर यावर्षी त्याचा पण एक व्हिडिओ टाकू आपण. तुम्ही फुल फक्त सपोर्ट करा म्हणजे रोज व्हिडिओ येतील. पोहोचलो जाता इथं. हे बघा हे पूर्ण आपल्या इथून तिथून सोयाबीन कशी दिसते. मोठी सोयाबीन झाली आता. हे इकडं हे आता आपण पोहोचलो लवणारच्या काठी. मला दाखवतो. हे पूर्ण लवण आहे खाली. हे इकडे चित्र दिसते तुम्हाला खाली सगळं. इथं पाणी साचते. पावसाचं पाणी जर का आलं तर इथं तर पूर्ण इकडं बघा किती आता हिरवं झालं.
जरा हे वाहाळलं आणि ते तिकडं बघा त्या साईडला तो आपला बोर आहे आणि इकडं हे आपलं असं हे दाखवतो तुम्हाला घेऊन असं इकडे तिकडे फिरून दाखवतो थोडं कसं काय. तर इथं कोणतरी बघा तिथून पक्षी उडला एक या साईडला. तुम्हाला इकडे दाखवते बघा हे पूर्ण इथून पण आपण आडवा बंधारा गेले असं त्या साईडला. त्या साईडचा एक असा उभा बंधारा आहे त्या निंबापासून जे दिसते का त्या निंबापासून असा एक बंधारा आहे एक असा इकडं सुद्धा इथून फुटलं होतं मागच्या बरसातीत. तर त्याच्यात आम्ही यंदा गोटे टाकले तर पूर्ण याच्यातलं जे बरसातीत जे पाणी होते का तर त्या वळमणीतून सगळं खाली येते आणि याच्यात सगळं असा गाळगीळ वाहून जातं आहे. तर हे जे दिसते ना हे मागच्या वर्षी फुटलं होतं तर त्याच्यामुळं किती गाळ इथून सर्व तिकडे ते पूर्ण तिकडं टेकडं भरलं होतं. तर त्याच्यामुळं आता इथं हे टाकले गोटे गिटे टाकले त्या साईडला पूर्ण लवण आहे. पलीकडल्या साईडलाचं जे दिसते का त्या साईडचं शेत हे ते दुसऱ्या मालकाचं शेत आहे आणि हे आपलं इकडं हे इथं आपलं आहे. तर इकडं बघा हे इथं आपला बोर आहे आणि हे बघा बोरगीर बांधून ठेवले. त्यात मोटर गिटर टाकली नाही आपण बोरमध्ये मोटर गिटर पण टाकू. त्याचे साईडचे दिसते त्या वरती त्या साईड लोक आपलं शेत आहे. इथं दिसते ते बोरसुद्धा आपलं आहे. पलीकडलं ते झाड दिसते त्या झाडा लोक आपली जमीन आहे. हे पलीकडच्या बॉची हळद लावली हळद गिळद निघली आणि आता त्याने पाणी लावले म्हणून आता विशेष म्हणजे त्याने पाणी लावले त्या हळदीसाठी. तर हे इकडं लावून याच्यात बंद पावसाचं पाणी की साठा होते. आणखीन दाखवतो तुम्हाला थोडं चला पुढं. हे इथं आता याच्यावर आता काहीतरी गवतावर फवारणी करायला लागते नाहीतर याच्यात आपल्याला आता ही सोयाबीन राखायची आहे. ती आता याला रोही खायला येतं पूर्ण एकदम मला दाखवतो एक दोन कुठं असे गट्टेच केले तर खाऊ रोह्या नाही बघा. या साईडनं पूर्ण इथं अशी खाऊ म्हणजे आता ते काय नीलगाय म्हणतात ते हिंदीत त्याला काय म्हणायचं नीलगाय आमच्या इकडे त्याला रोही म्हणतात रोही. तर ते काय सगळं हेच खायला ते सोयाबीनचं पूर्ण एकदम कत्तलच करायला येतं. ते एकदा ते खाल्ले की आता हे तर आला आता डबल कोंब येतात पण एकदा खाल्ले की हे बघा हे या साईडच्या याच्यावर काहीच नाही ठेवले म्हणजे पूर्ण पानं खाऊन घेतलेली जाईल पूर्ण. ती तरी बरं झालं की मी हाणले गिनले तर पप्पा गिप्पा राखतात त्याच्यामुळे थोडं वाचले. तर भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओसाठी. फॉलो करा आपल्या पेजला आणि बेल आयकनला नक्की दाबा. धन्यवाद. जेव्हा व्हिडिओ होता कसा आवडला तुम्हाला चांगला होता का नाही होता कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद जय भारत.